काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरतायत. तुमचं सॉफ्टवेअर काय करतायत? तुम्ही गृहमंत्री आहात ना, लावा इन्क्वायरी. म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत. आणि त्यांनी आपले घर में झाके देखो, तुमच्याच चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूर मधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय. मी म्हणत नाही, चॅनल म्हणतात. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं, दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आधी. आम्ही टीका कधीच केली नाही. लेट्स गो डेटाबेस. योजनेवर कोणीच टीका केली नाही. डेटाबेस एव्हिडन्स आणि माझी देवेंद्रजींबरोबर ते म्हणतील ती वेळ, तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी. आणि फक्त त्यांची नाही, ते मोठे नेते, त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल. आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही. आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना. त्यामुळे बहीण लाडकी कधी झाली? इलेक्शनच्या